लाईट चालू ठेवा. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या अहमदपूर तालुक्यातील आणि शहरातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक, यूट्यूबचे संपादक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, आपल्या माझ्या या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो. पत्रकार बांधवांनो, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 236 विधानसभेची निवडणूक आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मी जेव्हा मतदारसंघामध्ये फिरत होतो आणि मतदारसंघामधल्या मतदार बांधवांना विचारत होतो आणि कानोसा घेत होतो की आज आमचा भारतीय जनता पक्ष भ्रष्टवाद्यांबरोबर युती केलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये 35 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मानसिकता लक्षात घेता मी बालाजी पाटील चाकूरकरांना काय भूमिका घ्यावी, काय स्टँड घ्यावा, हे मी मतदारसंघातल्या 224 गावामध्ये फिरत होतो. प्रत्येक गावातल्या मतदार बांधवानं मला सांगितलेलं आहे की बालाजी पाटील चाकूरकर, जर तुमचा पक्ष विचार करत नसेल आणि पक्ष जर भ्रष्टवाद्याबरोबर युती करून पक्ष जर तुम्हाला वाऱ्यावर सोडत असेल तर ही जनता तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मग मला जर पक्ष उमेदवारी देणार नसेल तर मी काय करू, या प्रश्नावर मतदारसंघातल्या 224 गावातील साधारणपणे 200 गावामधून प्रत्येक मतदार बांधवानं तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा, अशा प्रकारचा मला संदेश दिलेला होता. आणि हा संदेश देताना ते मला सांगायचे, हा संदेश देताना मला त्यांनी ते सांगायचे की आपण अपक्ष थांबा पण माघार घेऊ नका. प्रत्येक जण मला निक्षून सांगायचा. अशा परिस्थितीमध्ये मी मतदारसंघातल्या जनतेचा कानोसा घेऊन, मतदारसंघातल्या जनतेची मानसिकता लक्षात घेऊन मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. माझ्या विरोधकांनी अपप्रचार केला. बालाजी पाटील चाकूरकर हे अपक्ष निवडणूक लढवतो म्हणून काहीतरी लोकांकडून काहीतरी पैसा काढण्यासाठी दबाव गट किंवा प्रेशराईज करू लागलेले आहेत आणि ते निवडणूक लढवूच शकत नाहीत. त्यामध्ये माझ्या पक्षातले बरेच लोक अग्रेसर होते, पण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे ते काम करत होते, मग आम्ही 24 तारखेला 5 ते 7 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये कुठलाही
मजूर न आणता स्व इच्छेनं आलेल्या 5 ते 7 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये मी प्रथम वाजत गाजत मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा हे विरोधक बोलायला लागले, यांचा फॉर्मच राहणार नाही, हे फॉर्म काहीतरी पैसे घेतील आणि उमेदवारी अर्ज परत घेतील। तोही लोकांचा भ्रम गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असताना मध्यंतरी काही घटना घडल्या आणि आमचे आदरणीय नेते बबरूवानजी खंदाडे साहेब यांनी उमेदवारी मागे घेण्याचे सुतोवाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले। मग तर मतदारसंघातल्या जनतेने श्वास रोखून ठेवला आणि मला फोन सुरू झाले, आता खंदाडे साहेबांनी फॉर्म काढलाय तर बालाजी पाटील चाकूरकरी फॉर्म काढतील की काय? कारण लोकांना या आजी आणि माजी आमदारांना निवडून द्यायचं नाही, मुंबई पुण्यामध्ये राहून राजकारण करणाऱ्यांना या मतदारसंघाचं नेतृत्व लोकांना द्यायचं नाही। जनतेमध्ये राहून काम करणारे खंदाडे साहेबाबद्दल लोकांचं मत चांगलं होतं आणि जनतेमध्ये राहून मी काम करत होतो त्याबद्दल सुद्धा मतदारांचं मत माझ्याबद्दलही चांगलं होतं आणि लोकांमध्ये मिसळलेला लोकांचं काम करणारा नेता म्हणून खंदाडे साहेबांची प्रतिमा होती। ती प्रतिमा खंदाडे साहेबांची असताना त्यांनी अचानक उमेदवारी परत घेण्याचे सुतोवाच केले। त्याच्या पाठीमागे काय घटना घडल्या त्या मला माहिती नाही। चर्चांना ऊत, अपप्रचारांना ऊत भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये मी पडू इच्छित नाही। पण लोकांना लोकांचे प्रश्न रस्त्यावर बसून ऐकणारा उमेदवार या मतदारसंघाचा आमदार करावा ही भूमिका मतदारांची असल्यामुळं मला मतदारांचे फोन येऊ लागले, पाटील साहेब तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, तुम्ही 1 रुपया देऊ नका, आम्हाला तुमची यंत्रणा देऊ नका, पण आम्हाला तुम्ही या मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही तुम्हाला चटणी भाकरी बांधून आम्ही तुमच्या सोबत प्रचार करतो, पण तुम्ही माघार घेऊ नका। 1-2 तर फोन असे आले मला की तुम्ही जर उमेदवारी मागे घेतली तर मी आत्महत्या करीन, अशा प्रकारचे फोन आले। त्यांचे नाव पण मी सांगू शकतो। पण या सर्व मतदार बांधवांचं प्रेम लक्षात घेता म्हणजे लोकांना वाटत होतं की बालाजी पाटील चाकूरकर ही निवडणूक लढली पाहिजे आणि बालाजी पाटील या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि मी त्या लोकांना आश्वस्त करत होतो, त्यांना मी दिलासा देत होतो, तरी अफवाचे पेव फुटतच होते। शेवटी या सर्व अफवांना विराम बसला। उमेदवारी अर्ज काढण्याच्या शेवटच्या 4 तारखेच्या 3 वाजेपर्यंत लोकांनी श्वास रोखून धरला होता आणि 4 तारखेला 3 वाजता जे 20 उमेदवार राहिले त्या उमेदवारीमध्ये बालाजी पाटील चाकूरकरांचा उमेदवारी अर्ज आहे म्हणल्यानंतर लोकांनी गावागावामध्ये फटाके वाजवून माझ्या उमेदवारीचं स्वागत केलंय, हे मी अतिशयोक्ती बोलत नाही। 4 तारखेला उमेदवारी अर्ज कायम राहिल्यानंतर चिन्ह वाटप झालं। चिन्ह वाटप होत असताना मला प्रेशर कुकर हे चिन्ह भेटलं। प्रेशर कुकर का मिळावं मला मी काही विचार पण केला नव्हता। आम्ही लिहून दिलेल्या निशाण्या वेगळ्या होत्या, पण नेतीला हे मान्य असावं की हे प्रेशर कुकर चिन्ह असं आहे। पूर्वी स्वयंपाक करायला आपणाला 1-2 तास लागायचा आणि 1-2 तासामध्ये लवकर स्वयंपाक न झाल्यामुळे भुकेनं व्याकुळ झालेली घरातील पुरुष मंडळी भुकेजलेली असायची। टेक्निकल इंजिनियरनी मध्यम पर्याय काढला आणि 10 मिनिटामध्ये डाळ शिजणारी, राईस शिजणारा किंवा मांसाहार करणाऱ्याचा पदार्थ शिजणारं हे कुकर काढलं। म्हणजे 2 तासाचं काम 10 मिनिटात करणारं कुकर मला दिलंय आणि हे कुकर देण्याच्या पाठीमागे नीतीचा उद्देश हा असेल की हे कुकर मिळण्याच्या पाठीमागे बालाजी पाटलांनी 5 वर्षाची ही आमदारकी
जी आहे 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 50 वर्षामध्ये जे काम आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी करू शकलेले नाहीत ते काम करण्यासाठी या 5 वर्षामध्ये कमी कालावधीमध्ये 50 वर्षाचं काम बालाजी पाटलांना करावं यासाठी कुकरनिशांनी याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कमी वेळेत जसा स्वयंपाक होतो तसा कमी वेळेत या मतदारसंघातल्या जनतेला विकासाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाची दारं खुली करावी हा उद्देश ठेवून हे मला कुकर चिन्ह मिळालंय। राहिला विषय पत्रकार बांधवांनो, ही निवडणूक मी का लढवतोय, या निवडणूक लढवण्याच्या पाठीमागे माझा उद्देश काय, ही निवडणूक लढवण्याच्या ही निवडणूक लढवण्याच्या पाठीमागे माझा प्रामाणिक उद्देश आहे। आपण पाहतच आहात 77 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून। आमचा चाकूर तालुका होऊन 32 वर्ष झालं। राज्याला संवैधानिक दर्जा आणि प्रजासत्ताक राज्याची निर्मिती होऊन 62 वर्ष झाली। 62 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या अहमदपूर आणि महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात येऊन 62 वर्ष झाली। या 62 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अहमदपूर आणि चाकूरचा जो विकास झाला आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास झाला त्याच्या तुलनेमध्ये त्याचा जर अभ्यास केला तर तो प्रचंड मोठी दरी निर्माण होते। खूप मोठा अंतर आहे मित्रांनो। 62 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विकास, त्या ठिकाणचा 1 एकरचा शेतकरी 4 व्हीलर मध्ये फिरतो, त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी 1 एकर जरी शेती असेल तर त्याच्या शेतामध्ये जायला रस्ता आहे। आम्हाला बाजारला येण्यासाठी आणखीनही ग्रामीण रस्ते नाही आहेत। केंद्र शासनाने परिवहन मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून 2014 पासून 2024 पर्यंत जे त्यांच्या डिपार्टमेंट त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं जे जाळं निर्माण केलं त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे ग्रामीण रस्त्याचं जाळं आहे, जिल्हा रस्ता असेल, राज्य रस्ता असेल, या ठिकाणची परिस्थिती आजही अत्यंत दयनीय आहे। 15% सुद्धा रस्ते आणखी चांगले नाही आहेत। का हो? 62 वर्षामध्ये आमच्या ज्या रक्तवाहिन्या जशा असतात तशा ह्या आपल्या तालुक्याला जोडणाऱ्या या वाहिन्या या चांगल्या पद्धतीने बाजारच्या गावाला येण्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांना चांगला रस्ता जोडला पाहिजे। आणि जे काही रस्ते झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले। मागच्या वर्षी रस्ता केला आणि आमच्या या वर्षीच्या पावसामध्ये वाहून गेला, अशा प्रकारचं विदारक चित्र। मागच्या वर्षी 2 वर्षाखाली शाळा बांधल्या, या वर्षी गळायला लागल्या। गेल्या वर्षी पूल उभा केला, आमदाच्या पावसामध्ये वाहून गेला। धरण बांधलं, पाणी जमायला लागलं की धरण फुटलं। अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम या अहमदपूर जे काही विकासाची कामं झाली ती निकृष्ट दर्जाची झाली। ही निकृष्ट दर्जाची कामं होण्याची जबाबदारी कोणाची आहे तर या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींची आणि या मतदारसंघामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याची, दोघांची जबाबदारी आहे। तर या दोघांच्याही यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जसा राजा आहे तशी प्रजा राहते, जसा राजा राहील तसाच अधिकारी त्यांच्या इशाऱ्यावर नाचतो। म्हणून मिल बाटके खाने का असा उपक्रम या मतदारसंघामध्ये झाला। कार्यकर्त्यांना पोसण्याचा धंदा आजपर्यंतच्या या राजकीय पुढाऱ्यांनी केला। या मतदारसंघाला कायमस्वरूपी विकासाच्या दिशेने नेण्यासाठी हे सर्व पत्रकार, आपलं आमदार कुठेतरी कमी पडले। त्यामुळं या मतदारसंघामध्ये विकासापासून आपण खूप कोसो दूर राहिलो। त्यामुळे आज आपला हा मतदारसंघ नव्या चेहऱ्याच्या प्रतीक्षेत आहे।
प्रत्येक गावामधून नारा मिळतोय, बदल हवा आणि चेहरा नवा, ही घोषणा जणू काय या मतदारसंघामध्ये झालेली आहे. म्हणून पत्रकार बांधवांनो, मी तुमच्याशी जास्त वेळ बोलणार नाही, कारण आपणाला हे कामं असतात. आणि त्यामुळं मी आपल्याशी थोडक्यामध्ये संवाद साधत असताना मी एवढंच सांगेन, या मतदारसंघामध्ये माझ्या सिंचनाचा प्रश्न सांगा, विचारा तुम्ही विद्यमान आमदारांना, माजी आमदारांना. 10 वर्ष सत्ता भोगलेले 2 आजी माजी आमदार या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला सामोरं जात आहेत. तुमच्या दोघांच्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती आहे? आणि तुम्ही पण पत्रकार बांधवांनो, तुम्ही पण चेक करा, सर्व रेकॉर्ड घ्या. माझ्या माहितीप्रमाणे 10% सुद्धा सिंचनाचं क्षेत्र आज आपल्याकडे नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 100% सिंचनाचं क्षेत्र येऊ शकतं आणि आमच्या चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये 10% सुद्धा सिंचनाचं क्षेत्र येऊ शकत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. यांना नैतिक अधिकार नाही आहे मतदान मागण्याचा, कारण या मतदारसंघामध्ये सिंचनाचं क्षेत्र 10% आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70-80%, 90% सिंचनाचं क्षेत्र आहे. तुम्ही पत्रकार बांधव सुजाण आहात. आज या ठिकाणचे विद्यमान आमदार काय सांगतात? मी 2,500 कोटी आणले. आपण 2,500 कोटी आणले आणि 2,500 कोटीचं काय केलं हा विषय जरा थोडासा बाजूला ठेवूया. वादाचा विषय, टीकेचा विषय थोडासा आपण बाजूला ठेवूया. लक्षात घ्या, या भ्रष्टवादीच्या विद्यमान आमदारांनी 2,500 कोटी रुपये आणल्याचा डंका वाजवला आणि त्यांच्याच पक्षाचे भ्रष्टवादीचे नेते अजित पवार हे सांगतात की मी बारामती मतदारसंघामध्ये 9,000 कोटी रुपये आणले. भ्रष्टवादीचा एक आमदार 2,500 कोटी आणतो आणि त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला नेता 9,000 कोटी रुपये आणतो. म्हणजे इथेच पहा, 2 वर्षामध्ये 6,500 कोटीचा फरक आपणाला जाणवतो. मी जबाबदारीने बोलतोय, मी कुठलेही खोटे नाटे आकडे तुम्हाला सांगत नाही. आज या 2 नेता आणि आमदार, दोघेही आमदारच आहेत. महसूल, आपल्या महसुलातून हा निधी खर्च केला जातो. मग तो निधी प्रत्येक मतदारसंघामध्ये सार्वभौम राष्ट्र आहे आपलं. घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले, प्रत्येक प्रजेला 1 डोक्याला मतदान. तुमच्या डोक्यामध्ये किती विद्वत्ता आहे, तुम्ही किती हुशार आहात, किती तुम्ही अज्ञानी आहात, हा फरक न करता प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि आज या परिस्थितीमध्ये हे राज्यकर्ते विषमता निर्माण करण्याचं काम करतात. महसुलाचं, तुम्ही आज मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही मुख्यमंत्री असाल तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, उपमुख्यमंत्री असाल तर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, अर्थमंत्री असाल तर तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात. तुम्ही अर्थमंत्री आहात म्हणून माझ्या चाकूर अहमदपूर तालुक्याला 2,500 कोटी देता आणि तुम्ही अर्थमंत्री आहात म्हणून तुमच्या बारामतीला 9,000 कोटी देता. हा जो अनुशेष आहे तो 62 वर्षात, 2 वर्षाचा 6,500 कोटी डिफरन्स असेल, अनुशेष असेल तर 62 वर्षाचा अनुशेष किती असेल कल्पना करा बांधवानो. म्हणून मी या निवडणुकीला जो सामोरा जातोय तो मी जर विधानसभेमध्ये गेलो तर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या 62 वर्षाचा अनुशेष मी भरून काढण्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी या विधान भवनामध्ये मी रणकंदन माजवणार आहे आणि या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढून या ठिकाणी जसं पोपटराव पवार किंवा भास्करराव पेरे पाटलाचं गाव आदर्श गाव म्हणून बघायला त्यांच्या गावामध्ये
महाराष्ट्रातल्या लोकांच्या रांगा लागतात, बाहेर राज्यातले लोक सुद्धा तो गाव बघायला येतात। अशाच प्रकारे चाकूर आणि अहमदपूर तालुक्याचं देखणं काम करण्याचा संकल्प आणि व्हिजन डोळ्यासमोर ठेवून या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील लोक सुद्धा पाहण्यासाठी आमच्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये रांगा लावून हा केलेला देखणा विकास पाहण्यासाठी मतदारसंघामध्ये रांगा लावून पाहणी करतील, अशा प्रकारचं काम मी करणार आहे। दुसरा विषय, अनुशेष भरून काढताना अनुशेषाच्या माध्यमातून या विद्यमान पुढाऱ्यांनी आजपर्यंत या भागातल्या तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा एकही उद्योग या मतदारसंघामध्ये आणलेला नाही। मी खोटं बोलतोय का जरा थोडं तुम्ही तपासा। आज माझ्या मतदारसंघामध्ये 100 युवकांना सुद्धा रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या राजकीय पुढाऱ्यांनी, या विद्यमान आमदारांनी, माजी आमदारांनी केली नाही। म्हणून येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात पुण्या मुंबईला मेट्रो सिटीमध्ये जाऊन आपलं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करण्याचा जो रोजगार युवक प्रयत्न करतो, आपल्या आई वडिलांना सोडून, पत्नीला सोडून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मेट्रो सिटीत जाऊन उघड्यावर झोपतो, त्या माझ्या तरुणाला माझ्या मतदारसंघामध्ये रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे। महिलांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना उद्योग उभा करून त्यांनी निर्माण केलेला, उत्पादित केलेला माल, त्या मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे। माझ्या नळेगाव मतदारसंघातल्या नळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पण धूर काढण्याचा माझा प्रयत्न आहे। मी निवडून आल्यानंतर 1 वर्षाच्या आत मी नळेगाव जय जवान सहकारी साखर कारखान्यामध्ये धूर काढून माझ्या त्या चाकूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। हे करण्याच्या पाठीमागं या लोकांनी आपली मतं घेतली, या मतदारसंघातल्या जनतेची मतं घेतली आणि मतं घेऊन केलं काय, स्वतःचा कारखाना 400 कोटीचा कारखाना 28 कोटीमध्ये घशात घालून आज या कारखान्यावर या मतदारसंघातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस न घेता गेटकेंचा ऊस, बिदरचा ऊस खरेदी केला आणि माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं। काही लोकांनी मतं घेतले आणि स्वतःचे कारखाने चाकूर तालुक्यामध्ये उभे केले। म्हणून आता तुम्ही मतदार बांधवाला आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो, चाकूर अहमदपूर तालुक्यातल्या तुमची मतं घेऊन यांनी स्वतःची कारखानदारी उभा केली, स्वतःच्या संस्थाचं जाळं निर्माण केलं, स्वतः आणि जिल्हा परिषदची शाळा उद्ध्वस्त केली। गोरगरिबाची शाळा, गोरगरिबाची लेकरं ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत होती आणि तिथं त्यांना मोफत ज्ञानदान मिळत होतं, ते मोफत ज्ञानदान तिथे दर्जाच ठेवला नसल्यामुळं सगळ्या पालकाचा ओढा सीबीएसई आणि प्रायव्हेट शाळेकडे, प्रायव्हेट कॉलेजेसकडे वळला आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या पालकांची त्रेधा तिरपट उडाली आणि या बाजारू शिक्षणाच्या वातावरणामध्ये माझा हुशार विद्यार्थी सुद्धा भरडला जाऊ लागला। म्हणून माझ्या येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना या जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई, एसबीसीएस जो पॅटर्न आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्ही म्हणाल हे काय अफलातून तुम्ही, होय, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी ते करून दाखवलंय। मला फक्त आरोग्य, या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या काहीच सुविधा नाही। आजही माझा या मतदारसंघातला पेशंट लातूर किंवा पुणे मुंबईला जावं लागतो। अद्यावत सुविधेचं या ठिकाणचं शासनाचं रुग्णालय नाही आहे, त्यामुळं या ठिकाणी अद्यावत सुविधा मिळाली पाहिजे आणि माझ्या मतदारसंघातल्या गोरगरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, शाळा मिळाल्या पाहिजेत, घरकुलाची सुविधा मिळाली पाहिजे, अन्न वस्त्र निवारा देत असताना हाताला रोजगार आणि महिलांचं सबलीकरण हे आणि सिंचनाचं क्षेत्र,
काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघामध्ये मी एक नियोजनबद्ध प्रचाराच्या माध्यमातून मी जनतेच्या समोर जातोय। मला प्रचंड प्रतिसाद मतदारसंघातून लोक देत आहेत। काही लोकांनी मला आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे। मी जरी आज आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातला जरी असलो तरी घटनेमध्ये असं कुठेच नमूद नाही की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातला लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही किंवा तो निवडणूक लढू शकत नाही किंवा तो त्या विधानसभाचं सभागृहाचं नेतृत्व करू शकत नाही, हे कुठेही नमूद न केल्यामुळे मी आपल्या सर्वांच्या पत्रकार बांधवांचा सुद्धा मला पाठिंबा आवश्यक आहे। शेवटी पत्रकार बांधव म्हणजे कोण आहेत? हे पण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहात आपण। तुम्हालाही प्रसूतीच्या वेदना त्या मातेला, ज्या मातेने बाळाला जन्म दिला, ज्या स्त्रीने बाळाला जन्म दिला नाही त्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदनेची जाणीव होणार नाही। म्हणून पत्रकार बांधव सुद्धा माझ्या चळवळीतल्या वेदनेची जाणीव तुम्हाला सुद्धा असेल नव्हे आहेच। मी चळवळीमध्ये 40 वर्ष कशा पद्धतीने काम करत असेल, मला काय वेदना झाल्या असतील, मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगून तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही। पण माझ्या वेदना तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत। म्हणून एक प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, धन दांडग्याच्या, जात दांडग्याच्या विरोधामध्ये सामाजिक समतेचा विचार डोळ्यासमोर ठेवून समता, मानवता आणि अखंडता, सर्व जाती धर्मांना एका विचारधारेमध्ये बांधून या मतदारसंघाला मी सामोरं जातोय। जाता जाता तुमच्या समोर एकच सांगतो, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दर्शकांना मी सांगतो, पत्रकार बांधवांना, या मतदारसंघामध्ये जातीयतेचं विष पेरलं चाललंय। कोण म्हणतोय मी मराठा, कोण म्हणतोय मी मराठ्यामध्ये 11 मासी मराठा, कोण म्हणतोय मी ओबीसी, कोण म्हणतोय मी ओबीसी मध्ये आणखी कोणी जरी ओबीसी। म्हणजे मी या सर्व गोष्टीचा कायदे तज्ञाकडून मी सल्ला घेऊन जातीयतेचं विष पेरणाऱ्या या उमेदवारावर आचारसंहितेचा भंग करत असून सामाजिक विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा किंवा त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचा माझा विचार आहे आणि तो मी करणार आहे। कारण या मतदारसंघातल्या जनतेनं कधीही जातीयवाद्यांना थारा दिलेला नाही। या पुढाऱ्यामध्ये जातीवाद पेरला चाललाय, पण सामान्य माणसामध्ये सामाजिक सद्भाव आहे। एखादी महिला जर कोणत्या ग्रामीण भागामध्ये अडवली तर अडवल्यानंतर ती कोणत्या जातीची आहे हे त्या गावातला नागरिक पाहत नाही। पटकन कोणतर पळत येतो, गाडी आणतो, कोणतर पटकन खिशातले 10-5 हजार रुपये देतो आणि त्या माऊलीला गाचं नाही बघत। सगळेजण योग्य डॉक्टर कोणता आहे ते बघतो आणि त्या डॉक्टरकडे नेऊन त्या प्रसूतीच्या वेदना अडवलेल्या माऊलीला 2 जीव वेगळे करण्याचा प्रयत्न करतो। हा सामाजिक सद्भाव ग्रामीण भागामध्ये जपला जातो, पण या पुढाऱ्यांनी हा सामाजिक सद्भाव बिघडवण्याचं काम केलंय। म्हणून मी आपल्या माध्यमातून या मतदार बांधवांना सांगतो की हा सामाजिक सद्भाव मतदारसंघामध्ये टिकावा, यासाठी सर्वजण श्वास कोंडून आहेत। जर मराठा समाजाचा उमेदवार निवडून आला तर ओबीसीला दार बंद होती। ओबीसी म्हणणाऱ्या उमेदवार जर निवडून आला तर मराठा बांधवांना दार बंद होती। बालाजी पाटील चाकूरकर जर निवडून आला तर मराठा बांधवांनाही मुक्तपणे माझ्याकडे येता येईल, ओबीसी बांधवांनाही माझ्याकडे मुक्तपणे येता येईल, मुस्लिम बांधवांनाही माझ्याकडे मुक्तपणे येता येईल। सर्व समावेशक नेतृत्व म्हणून मतदारसंघातील जनता या जातीवाद्यांना या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये गाडून सर्व समावेशक नेतृत्व असणार या मतदारसंघामध्ये या 20 तारखेला बालाजी पाटील चाकूरकरांच्या माध्यमातून या प्रेशर कुकरचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करतील। मला मतदारसंघामध्ये या कुकरला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मतदारसंघातल्या पुढाऱ्यांचं प्रेशर वाढत आहे। म्हणून
या प्रेशर वाढलेल्या पुढाऱ्याकडून माझ्याबद्दल अफवा पेसरवण्याचं काम होणार आहे। मतदार बांधवांना मी हात जोडून सगळ्यांना मी कोपऱ्यापासून हात जोडून विनंती करतो की अफवेपासून दूर राहा। बालाजी पाटील आयुष्यात कुठे मॅनेज झालेला नाही, आयुष्यात कुणाच्या भ्रष्ट 5 रुपयाला हात लावलेला नाही। म्हणून बालाजी पाटील या निवडणुकीमध्ये आता हे अफवा करतील की बालाजी पाटलानं पाठिंबा दिला। माझ्याकडे कार्यकर्त्याचा संच कमी आहे, जे आहेत ते इमानदार आहेत। मी रोजगारी कार्यकर्ते माझ्याकडे नाहीत, माझ्याकडे लाभार्थी कार्यकर्ते नाहीत, जे आहेत ते इमानदार आहेत। म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या मतदार बांधवांनी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशा अफवापासून सावध राहावं। कुठल्याही अफवेला बळी न पडता बालाजी पाटील ही निवडणूक अत्यंत विचारपूर्वक सर्वांच्या पाठिंब्यातून मतदानाच्या 5:30 वाजेपर्यंत तन्मयतेने लढून ही निवडणूक 100% जिंकेल हा माझा 100% आत्मविश्वास आहे। म्हणून या मतदारसंघातील जनतेला मी नम्र आवाहन करतो की माझी निवडणूक निशाणी आहे प्रेशर कुकर, आणि ह्या प्रेशर कुकर समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो। आपल्या काही पत्रकारांचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला मी उत्तर देतो। धन्यवाद।